नमस्कार मैत्रिणींनो, मी सुप्रिया फडणीस एक नवीन विषय घेऊन मी समोर येते. नुकतीच वटपौर्णिमा पार पडली आहे. वटपौर्णिमेचा पूजेचा मी व्हिडिओसुद्धा तुम्हाला टाकलेला आहे आणि तुम्ही भरभरून त्याला लाईक करताय. तर वटपौर्णिमा हा आपल्यावरचा एक संस्कार आहे. आपल्या पूर्वपार लोकांनी आपल्यावर घालून दिलेला हा संस्कार आहे. आपल्या समाजामध्ये पतीला खूप मोठं आपण महत्त्वाचं स्थान प्राप्त करून दिलेलं आहे आणि ते मला असं वाटतं की योग्यच आहे. पूर्वी अशी पद्धत होती की गृहिणी ही घरातच असायची, सगळं घर ती मॅनेज करायची आणि नवरा म्हणजे पती आपला हा बाहेरून कमवून आणायचा. तर पूर्वीची ही पद्धत होती. बाईनं आपलं घर सांभाळायचं, मुलं सांभाळायची, मुलांवर संस्कार करायचे आणि नवऱ्याने मात्र जे काही घरासाठी खर्च लागेल तो त्यांनी बाहेरनं कमवून चांगल्या प्रकारे कमवून आणून गृहिणीच्या हातात द्यायचा. असं तर ही जी पद्धत आहे ही आपण कायम म्हणजे बरेच जण आमच्यापर्यंत तरी काळापर्यंत असं होतं की 99% बायका घरात असायच्या आणि 1% ज्या बायका होत्या त्या अशा म्हणजे त्यांचे आईवडील सुधारल्या वृत्तीचे होते, घरात शिक्षणं होती घेतलेली खूप, मग त्या बायका आपल्या मुलांनासुद्धा पायावर उभं करत असे. तो इफेक्ट नंतर आमच्यावर सुद्धा झाला हळूहळू, कारण शिक्षणाचं महत्त्व पटू लागलेलं होतं. आम्ही आमच्या मुलांना मग पायावर उभं केलं, शिक्षण दिलं त्यांना. हा एक नंतरचा वेगळा विषय आहे. पण मला आता ज्या विषयावर बोलायचं आहे ती म्हणजे वटपौर्णिमा. तर मला आवडतात आपले सण करायला सगळे. मी फार देवळातनं वगैरे जात बसत नाही, पण आपले जे कुलाचार आहेत ते सगळे मी घरामध्ये व्यवस्थित करते. मुलींवरही मी ते, मला 3 मुली आहेत, त्या मुलींवरही मी ते संस्कार केलेले आहेत. मुली पण करतात, अगदी परदेशात आहेत तरीसुद्धा करतात. एक विषय असा मला घ्यायचा होता की माझी एक मैत्रीण आहे. माझं पूर्वी महिला मंडळ होतं, कारण मी आता जवळजवळ 72 वर्षांची आहे. आता माझं महिला मंडळ वगैरे सगळं बंद झालं, कारण सगळ्या बऱ्याचशा म्हाताऱ्या झाल्या, कोणी गेल्या ना, कोणी अडकल्या नातवंडात, त्या तब्येती खराब झाल्या. त्यामुळे आता महिला मंडळ आमचं फार थोडंसं राहिले. 35 बायका होत्या, तिथे आम्ही 5-6 जणीच आता आहोत. भेटतो कधीतरी, त्याच्यातही आम्ही बऱ्याच जणी काहीतरी कारणाने आजारीच असतो. ठीक आहे, देवाच्या कृपेनं आम्हाला खूप मजा करायला मिळाली. तर वटपौर्णिमा हा जो विषय आहे तर ते एकदा सहजगत्या डोक्यात आलं. परवा मी असाच एक व्हिडिओ ऐकला होता वटपौर्णिमेवरनंच. तर माझी एक मैत्रीण आहे, अनेक वर्षांनी ती भेटायला आली होती. चहापाणी गप्पाटप्पा झाल्या. मैत्रीण आली की आपल्याला खूप आनंद होतो नाही का. तशा आम्ही गप्पा वगैरे मारल्या खूप, पण गप्पा मारताना तिचं मूड काही असं फार खास नव्हता. असं ओढून ताणून आपण आणतो की नाही विषय, तसं चालू होतं. मी ओळखलं, थोडंसं जाऊ दिले, थोडासा वेळ जाऊ दिला आणि मग विषयालाच हात घातला मी. काय म्हणतेस, तुला काही वेगळं सांगायचं आहे का, तू मोकळं होऊ शकतेस माझ्याकडे. आपली मैत्री आहे, रोज भेटत नव्हतो आम्ही, पण तरीसुद्धा आत्मीयतेने 4 शब्द बोलावेत अशी आमची मैत्री नक्कीच होती. कारण फोन तर करायचोच, फोनवरही खाली खुशाली आम्ही विचारायचोच. तर तिचे डोळे जरा भरून आले. तिचे मिस्टर जाऊनही आता 10-12 वर्ष होऊन गेली होती. एकटीच होती ती, तशीही करमत नव्हतं म्हणाली. मिस्टरांशिवाय वेळ जात नाही. मुलं आपापल्या घरामध्ये बिझी असतात, त्यांचे बिझनेस, बायका, मुलं, त्यांचा वेगळा प्रपंच झालेला असतो. त्यामुळे तेवढं ते गरजेचं समजत नाहीत आईला वेळ देणं. पण त्यामुळे एकलकोंडेपणा थोडासा येतो आणि तेही साहजिक आहे, कारण मुलांचं तारुण्याची दिवस आहेत. त्यांचे जे आपण आपल्या तारुण्यात मजा केली ते करण्याचे दिवस आहेत. ते किती वेळा आई करत राहतील. मग तिनं एकदम विषय काढला. म्हणली, अगं कालच वटपौर्णिमा झाली ना. म्हटलं हो. तर झाली का तुझी पूजा. म्हटलं झाली की माझी पूजा झाली, सगळं छान. म्हटली नशीबवानीच गं तू. म्हटलं का गं. म्हणे तुला अजूनही वटपौर्णिमा करायला मिळते. दोघंही तुम्ही छान आहात, छान राहिलात, असेच खूप छान राहा, असं म्हणून तिने मला तो आशीर्वाद सुद्धा एक प्रेमाचा दिला. म्हटले काय झाले तुला. मी आता नाव बिव घेत नाही आणि नाव सांगणारही नाही. तर म्हटलं अगं काय झालं तुला.
तर म्हणाली, थोडंसं मोकळं व्हावंसं वाटतं तुझ्याकडे, तर होतेच म्हणे आता. मग ती म्हणाली की काय माहिती आहे का, एक माझं म्हणे एक ज्येष्ठ नागरिकांचं आमचं म्हणे एक ग्रुप आहे. मग आम्ही सगळ्याजणी म्हणे, आता मला तुमच्यात यायला मिळत नाही महिला मंडळात, पण आमच्या घराजवळचेच आम्ही ज्येष्ठ नागरिक स्त्री पुरुष एकत्र जमतो आणि मग आमचे काहीतरी कार्यक्रम चालतात. ठीक आहे म्हटलं, वेळ कसा तरी चांगला आपला गेला पाहिजे ह्या वयात, हे बघायचं आपण. मग ती म्हणाली की नाही, पण काय व्हायला लागलं की त्यातले एक जण जे आहेत ना, ते मला लग्नाबद्दल विचारत आहेत. ती म्हणली, आता माझंही वय 70ला आलेलं आहे गं, आणि ते मला लग्नाबद्दल विचारत आहेत. मला काही हे योग्य वाटत नाही. आत्तापर्यंत तर मी एकटी छान राहिलेली आहे, वेळ जात नाही म्हणली. ते आहे मात्र वेळ जाणं हा मोठं संकट झालं आहे आता. म्हटलं बरोबर आहे, आणि आपलं दुःख आपण कोणाला सांगू शकत नाही ॲक्च्युली काय पाहिजे. कारण मुलं काही तात्पुरतं विचारतात, आई जेवलीस का, गोळ्या घेतल्या का, तुझं कसं चाललं आहे, ठीक आहे, तेवढं असं होतं. तर ती म्हणली, पण आता एकाने मला, त्या एक जण आहेत त्यांनी मला लग्नाबद्दल विचारलं, तर एक दोघी तिघींचं मत मला घ्यावंसं वाटतं, मी काय करू. आता मोठा प्रश्न पडला माझ्या पुढे सुद्धा. म्हटलं काय सांगावं ना हिला, की काय करावं. तर ती म्हणली, हे बघ म्हणे सुप्रिया, खरं खरं मला तुझा निर्णय पाहिजे की मी काय करू, चूक बरोबर दोन्ही तूच सांग. बरं म्हणाले, सांगते की तुला. म्हटलं, मी म्हणलं की तुला लग्न करावं असं मनापासून वाटतंय का, तू त्या तुझ्या पहिल्या नवऱ्याला विसरू शकतेस का सगळ्या बाजूनी. कारण अनेक वर्ष संसार ज्या माणसाबरोबर आपण करतो त्याला इतकं झटकन आपण विसरू शकतो का, आणि ती जागा आपण दुसऱ्याला देऊ शकतो का. आपण तुलना करत राहणार त्याच्यामध्ये. दुसरं म्हणजे ह्यानं काय दिलं, त्यानं काय दिलं, त्याचं इन्कम किती, ह्याचं इन्कम किती, हा कसा आहे, असंही होणार. आणि 70 नंतर तू 70 वर्षांची आहेस, म्हणजे ते किती वर्षाचे आहेत गं. तर म्हणाली, ते जवळजवळ 77-78 वर्षांचे आहेत, म्हणजे 6-7 वर्षांचं अंतर आहे तुमच्यात. म्हटली, अगं नुकतेच तुझे पहिले मिस्टर जाऊन 10 वर्ष झाली, ते तर मिस्टर तुझे चांगले म्हटलं 65 वर्षांचे वगैरे, नाही 60-62चे होते म्हटलं तुझे. तर म्हटलं तू ते आता त्यांचं ते आजारी पडल्यावर तू खूप त्यांची सेवा केलीस, हो की नाही. तर हो म्हणली, बरोबर. आणि चार एवढे 5-6 लाख रुपये हॉस्पिटलमध्ये खर्च केले आहे. पुढे म्हटलं हातातला पैसाही कमी होऊन जातो ना, पुढच्या जो कोण माणूस एक राहील त्याला खर्च करायला पैसा हातात फारसा उरत नाही. आणि दुसरं, हा एक मुद्दा वेगळा, दुसरं की आता पुन्हा तू ज्या माणसाशी लग्न करणार आहेस त्या माणसाचं वयसुद्धा 76 वर्षांचं आहे. खरंच गरज आहे का लग्न करण्याची. आता हे फॅड निघाले बरं का, की सिनियर सिटीजन लग्न करतात, तो कायदा पास झाला आहे, रिलेशनशिपमध्ये राहतात. पण पूर्वी हे मंजूर नव्हतं, मनाला पटत नव्हतं, योग्यही वाटत नव्हतं ना, अजूनही योग्य वाटत नाही. तर मी तिला म्हटलं, बघ शेवटी शारीरिक गरज, तर पहिलं म्हणजे आपण जे म्हणतो की 70 नंतर माणसाची शारीरिकची गरज काय राहणार आहे, सहवासाची गरज असते ती. तरीही एकदा बायको झालं त्या माणसाची की त्याला काय पाहिजे तिथे आपण कमी पडता कामा नये. आलं का लक्षात. तो हो म्हटली. दुसरं, त्या माणसाला जर काही पुन्हा आजारपण आलं तर, आत्ताच तू तुझ्या पहिल्या नवऱ्याचं सगळं करून रिकामी झालीस, आणि पुन्हा जर काही त्या माणसाला काही दुखणं आलं तर पुन्हा तू अडकशील, कारण तू त्याच्यापेक्षा लहानच आहेस. इथेही तू पहिल्या नवऱ्यापेक्षा लहान होतीस म्हणून तू टुणटुणीत होतीस, नवऱ्याचं करू शकलीस. आता पुन्हा तू ज्याच्याशी लग्न करणार असा विचारतीस मला, तर तोही तुझ्यापेक्षा वयाने मोठाच आहे. म्हणजे पुन्हा ती घडी काही लांब नाही फार. नीट तुमचं चाललं तर ठीक आहे, कधी माणसाला मृत्यू येईल हे सांगता येत नाही. बघ विचार करून. हा विचार करून निर्णय घ्यायचा, हा ज्याचा त्यांनीच घ्यायचा आहे. मी फक्त दोन्ही बाजू रिकाम्या केल्यात की हे गरजेचं आहे का, पुन्हा ते दुखणं तुला काढायचं आहे का. आणि म्हणून मला एक सहज 4 ओळी आपल्या सहज मनात, मी कारण कविता कायमच करते तुम्हाला टाकते, तशा त्या तिलाही 4 एक ओळी ऐकवल्या मी
वडाच्या झाडाला आपण पूजा करतोच, हळद कुंकू वाहतो आणि दोर बांधायला घेतो. पुन्हा 7 जन्म हा पती मिळावा म्हणून आपण प्रार्थना करतो. मग कुठला पती मागायचा पुन्हा? तो पहिला का हाही मोठा क्वेश्चन मार्क आहे. दुसरं म्हणजे 7 जन्मासाठी आपण ज्याला मागतो त्याला तर आपण अगोदर बोलून बसलेलो आहोत ना, वचन देऊन. वचनपूर्तता तो व्हायला पाहिजे. मग ही फसवणूक नाही का होईल जर दुसऱ्याशी आपण लग्न केलं तर? बघ, हे एक वेगवेगळ्या त्या विषयाला विचारांचे कंगोरे आहेत. असं नाही आहे की असं करू नये. वेळ जात नसेल तर जरूर करावं, शरीराची गरज असेल तरीही करावं. पण शक्यतो वानप्रस्थाश्रम हा 70मध्ये सुरू होतो माणसाचा. तर ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायला हवं. मोह टाळला पाहिजे. त्या गोष्टींनी इतर गोष्टीतून आपण अंग काढून घेतलं पाहिजे. इवन मुलगांसून यांच्या प्रपंचात सुद्धा आपण फार अडकायचं नाही. तसंच मुलगीन जावं यांच्याही प्रपंचात फार अडकायचं नाही. जसं आपण आत्तापर्यंत त्यांचं केलं तसं त्यांनी आता आपलं करायचं, एवढीच अपेक्षा. पण याचा अर्थ बोलवल्याशिवाय कुठंच जायचं नाही. म्हणतात ना की आपलं घर, बसायचा पाठ आणि हातातला हा पैसा कोणाला देऊ नाही शक्यतो. नंतर तो मुलांचाच आहे, पण आत्ता देऊ नये. कारण नंतर मग सारखा हातच पसरावा लागतो, द्यानं माझं. म्हणजे मग त्यापेक्षा आहे ते तुमचं तुम्ही वापरा ना. तसं आपण जर असं जर काही घडलं, दुसऱ्याला माणसाशी लग्न केलं, तर मग पहिली मुलं आपल्याला विचारतील का? किंवा त्याची मुलं कोण असतील ती आपल्याला विचारतील का? लोक काय म्हणतील हा पण एक आहेच आहे, कारण आपल्याला त्या लोकांमध्येच राहायचं आहे. सगळा विचार करून, सारासार विचार करून पावलं टाक, असं मी तिला म्हटलं. हे मनापासून आहे. मला म्हणाली कोणाला सांगू नकोस. म्हटलं हा सांगण्यासारखा विषयच नाही आहे. हा विचार कोणाच्याही डोक्यात येऊ शकतो आणि हे एकमेकांनी आपण हा विचार सोडवणंच गरजेचं आहे. आणि आपण आता तरुण होत जाणारच नाही आहे, आपण वृद्धावस्थाकडेच जाणार आहोत. त्यामुळे मला विचारशील तर पुन्हा ते वडाची फेऱ्या नकोत, पुन्हा त्या वचनात अडकणं नको, पुन्हा उगाचंच ते वचन काय त्या शपथा घेणं नको. जो आपण एकाशी लग्न केलं त्याच्याशी प्रामाणिक राहूयात आणि खरोखरच 7 जन्म जर असतील तर त्याच्याशी राहूया. किंबहुना हाच आपला 7वा जन्म असेल ना त्या नवऱ्याशी, तर फुलस्टॉप केलं पाहिजे. आपण काही गोष्टी फुलस्टॉप करता आल्या पाहिजेत. तर ह्या विषयालाच माझं नाव आहे, फुलस्टॉप. आयुष्याचा फुलस्टॉप, हो की नाही? मग कशाला त्यात अडकायचं? कशाला आपण त्या भानगडीत अडकायचं? हां, वेळ जात नाही म्हणून तुम्ही फिरायला जाता, सगळे फिरून घ्या, ग्रुप असू द्या, भजन कीर्तन, ज्याला जे पाहिजे तसं ते वेळ घालवा. पण पुन्हा लग्न, पुन्हा ती रिलेशनशिप, पुन्हा बाहेर भटकणं, पुन्हा उद्या आजारी पडलं की नाही ही मुलं विचारणार, नाही ती मुलं विचारणार. काय गरज काय आहे याची? शांत राहिलं पाहिजे. आता मन शांत ठेवलं पाहिजे. आपल्या मुलं मुली, सुना जावई नातवंड यांच्यात रमूयात, यांच्याशी गप्पा मारूयात. आणि मुख्य म्हणजे असं आहे ना की आपल्याकडे मोबाईल हे एवढं मोठं चांगलं आपल्या नशिबाने यंत्र हातात आलेलं आहे की त्यात भरपूर काही असतं. खूप व्हिडिओ असतात ऐकण्यासारखे, देवाचं आहे भरपूर, तो गाणी आहेत, आपल्याला जुनी गाणी खूप आवडतात, त्यात मन हे करूयात. फिरायला जाता येतं, एखादी ट्रीप एन्जॉय करा जाऊन, जर तुमच्या पायात कमरेत जोर असेल तर. पण नाही त्या ह्याच्यात अडकू नाही असं मला वाटतं. असं मी तिला सांगितलं. ते तिला खूप बरं वाटलं. ती म्हटली मी ना दोलायमान स्थितीमध्ये होते, थोडा मोहही होत होता आणि थोडं नको म्हणजे म्हणली 80% वाटत होतं, 20% जरा तिकडे झुकत होते मी. तर म्हणली तू म्हणलीस ते छान सांगितलंस. आमची खूप चांगली मैत्री होय, त्यामुळे मी एवढं म्हणलं उघडपणे तुझ्याशी बोलू शकले. तर शक्यतो त्यात अडकू नको. तुला लागेल ती सगळी तू मदत कर. त्यांना काय पाहिजे, त्यांना जर कोणी नसेल तर आपल्या मुलांना विचारून, मुलांना सांगून, विश्वासात घेऊन काय लागेल ती यांना मदत करा. पण त्या चक्रात अडकू नकोस. आता संपले आपले दिवस, संपत आले. देवानी आत्तापर्यंत जेवढं आपल्याला लाईफ दिलं आहे हेच एक गॉड गिफ्ट आहे, बोनस आहे हा. या बोनसचा आपण आपल्यासाठी उपयोग करूयात छानपैकी. अशीच कोणाला जर गरज लागली चांगल्या सल्ल्याची तर देऊयात ना, चांगले विचार मांडूयात ना.
आणि वेगवेगळ्या पद्धतीनं पण चांगल्या जगूयात ना. एखादं कुणी आजारी आहे, त्याच्या घरी जाऊन त्याच्याशी गप्पा मारूयात, हो की नाही. तर चांगल्या प्रकारे वेळ घालू. कोणाला कीर्तन आवडतं, कोणाला भजन आवडतं, कोणाला ज्योतिष आवडतं, घालवा की तुमचा वेळ. स्वयंपाक आवडतो, या वयात स्वयंपाक करा, काही हरकत नाही. घरामध्ये सुनांना करून घाला. नोकऱ्या करतायत का सुना, बाई लावली आहे का स्वयंपाकाला, मग तुम्ही दुसरं काहीतरी करा. नुसतं बसून राहू नका. नुसतं बसलात की आजारी पडलात. सून काम करते, मग तुम्ही बसून राहिलात, आजारी पडलात. आपल्या घरातला आपला हक्क आपणही सोडायचा नाही. सून ते करते का, ठीक आहे, मग आपण हे करूया, आपण रूम आवरूया, आपण पसारा उचलूया, आपण केर काढूया. आपल्या शरीरासाठी आपण थोडीशी हालचाल करणं गरजेचं आहे. मैत्रिणींनो, कसं वाटलं माझं हे सांगणं तुम्हाला. आणि हे खरं खरं आहे, म्हणजे मी खोटं बोलत नाही. तर काही चांगलं एकमेकीत मैत्रिणींनी जरूर वाटलं पाहिजे एकमेकींसाठी, हो ना. तुमचेही असेच विचार असतील तर मग आवडला असेल हा व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.